एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। मात्र केवळ एमएमआर क्षेत्रातल्या शिवसैनिकांसाठीच हा मेळावा मर्यादित असेल, त्यामुळे या मेळाव्यामध्ये राज्यभरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर राहणार नाहीत। दरम्यान यंदाच्या मेळाव्यात शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून निधी संकलित करण्यात येणार आहे, त्यामुळे सर्व पदाधिकारी पूरग्रस्त भागात मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। दसरा मेळावा जो आहे जो परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी नेस्को सेंटरमध्ये स्टेजच्या उभारणीला सुरुवात झाली आहे। सोबतच एलईडी स्क्रीन बसवण्यासाठी देखील व्यवस्था करण्यात येते। जवळपास 50,000 शिवसैनिक येतील अशा पद्धतीने व्यवस्था तयार करण्यात येते। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शिंदेंच्या दसरा मेळाव्याची तयारी ही आपल्याला नेस्को इथल्या सेंटरमध्ये होताना पाहायला मिळत आहे। मी सध्याला आहे नेस्को सेंटरमध्ये आणि नेस्को सेंटरमध्ये हा जो दसरा मेळावा आहे तो यंदाचा पार पडणार आहे। एकूणच अतिवृष्टी झालेली आहे, पूरग्रस्त भागांमध्ये मदतीचा ओघ हा आपल्याला सुरू असताना पाहायला मिळतो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी दसरा मेळावा हा आझाद मैदानाच्या ऐवजी नेस्को सेंटरमध्ये व्हावा अशा प्रकारची मागणी ही अनेक कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवली गेलेली होती। जर का जागेची व्यवस्था पाहिजे तर साधारणपणे 50,000 इतकी आसन व्यवस्था ह्या नेस्को सेंटरमधल्या या भागातली आपल्याला पाहायला मिळते। समोर जर का पाहायचं तर समोर देखील जी तयारी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळते आहे। एकूणच स्टेजची उभारणी ही आपल्याला पूर्ण झाल्याचं दिसतं आहे। प्रामुख्यानं आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण तयारी ही आपल्याला होताना पाहायला मिळेल। सोबतच खुर्च्या असेल ह्या देखील इथं दिसतं आहेत। एकूणच मोठ्या प्रमाणात जो डासांचा प्रादुर्भाव आहे तो देखील आपल्याला इथं होताना दिसतो आणि त्यामुळेच जी फवारणी आहे ती देखील मुंबई महापालिकेच्या वतीनं इथं आपल्याला करण्यात येताना दिसत आहे। आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल देखील दिसतो आणि त्यामुळे पर्यायी व्यवस्था ही यंदा दसरा मेळाव्यासाठी करण्यात आली आहे। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सडकून टीका केली आहे, पाहूया।